वेलकम टू अकाउंटंट बेसिक स्किल चॅनल. आज मी तुम्हाला शिकवणार आहे मेन मेनू मास्टर इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन. माझा जो पहिला लेक्चर होता त्यामध्ये मी तुम्हाला मास्टर सेटअप ऑफ अकाउंट इन्फॉर्मेशनचं दाखवलं होतं, जेणेकरून तुम्हाला टॅली परफेक्ट समजेल की टॅलीमध्ये मास्टर सेटअपमध्ये पहिलं अकाउंट इन्फॉर्मेशन कसं बनवायचं. तिथे ग्रुप्स आहेत, लेजर्स आहेत. ओके. पण मित्रांनो, लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक विनंती करायची. जर तुम्हाला लेक्चर हा आवडला तर प्लीज प्रेस द बेल आयकॉन आणि सबस्क्राईब माय चॅनल. आणि ही कळकळीची एक विनंती की लेक्चर पूर्ण ऐका, तरच तुमचा फायदा होईल. आणि या लॉकडाऊन पिरियडमध्ये जो तुम्ही जेवढा वेळ जेवढा द्याल ना, तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे की एक तरीची एक रिव्हिजन होईल. हां, तर चला टॅलीमध्ये लाईव्ह प्रॅक्टिस करूया. तर मी एक क्रिएट कंपनी करतो, ABC अँड कंपनी. म्हणजे परत एकदा एक रिव्हिजन होईल आपली. इथे आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे. कंट्री सिलेक्ट करणे महत्त्वाचं आहे, स्टेट सिलेक्ट करणे, कारण GST साठी फार महत्त्वाचं मित्रांनो. मोबाईल नंबर, फायनान्शियल बिगिनिंग फ्रॉम म्हणजे नेहमी 1 एप्रिलपासून सुरू होतं आणि माझा बिझनेस सुरू झाला आहे 1 मे 2020 पासून. टॅली ऑल्ट मी काय देत नाही आणि यूज सिक्युरिटी कंट्रोल देऊन ठेवतोय. येस, ॲडमिन टॅली @123. मित्रांनो, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला टॅली यूज सिक्युरिटी कंट्रोलचं ऑप्शन यूज करायचं आहे तर IT चा हेल्प घेऊनच युजर ID आणि पासवर्ड क्रिएट करणे. हां, कारण नाही तर काय, हा मेसेज आलेला आहे, फॉरगेटिंग युअर पासवर्ड रेंडर युअर डेटा इनॲक्सेसिबल. म्हणजे जर तुम्ही पासवर्ड विसरलात ना तर तुमचा डेटा जाऊ शकतो. हां, ओके. यूज टॅली ऑडिट फीचर, येस. बाकी हे करन्सीचे सेटअप आहे. तर मी हे टाकतोय. मध्ये ओपन झालेले. आता पहिलं काय सांगितलं, स्टॉक ग्रुप्स. ओके. तर हा माझा मेन टॅलीची मेन स्क्रीन आहे. इथे अकाउंट इन्फॉर्मेशन पहिला मेनू तो ऑलरेडी मी दाखवला. आणि अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये स्टॉक ग्रुप्स, त्यामध्ये पण ऑप्शन कुठचे आहेत, क्रिएट आहे, डिस्प्ले, अल्टर. आता जेव्हा हे मी नवीन नवीन आयटम क्रिएट करू ना किंवा ग्रुप क्रिएट करू ना, तेव्हा डिस्प्ले आणि अल्टर ऑप्शन माझा ॲक्टिवेट होईल. ओके. स्टॉक ग्रुपमध्ये क्रिएट, डिस्प्ले, अल्टर म्हणजे जर तुम्हाला एकच लेजर करायचं. आणि मित्रांनो, इथे बघा, हे लाल जे साईन दिसत आहे ना, हे टॅलीमध्ये दाखवलेलं आहे स्पेशली. का ते हे शॉर्टकट आहे. तुम्ही जर ती की प्रेस केली ना तर ऑटोमॅटिकली ते ऑप्शन होईल. आता फॉर इथे बघा, टॅलीमध्ये मी स्टॉक ग्रुप एंटर करतो. मी जर C प्रेस केलं ना किंवा इथे R प्रेस केलं, म्हणजे बघा ही R आहे, इथं रेड मार्क आहे, इथं दाखवू, हे बघा R. इथे R प्रेस केलं ना की लगेच ती स्क्रीन ओपन होणार. म्हणजे हे जे रेड मार्क आहे ना, हे शॉर्टकट टॅलीने करून दिलं, जेणेकरून जर तुम्हाला माऊस वापरायचा नसेल ना तर तुम्ही हे करू शकता. ओके. तर स्टॉक ग्रुप्समध्ये क्रिएट, डिस्प्ले, अल्टर, मल्टिपल स्टॉक ग्रुपमध्ये क्रिएट, डिस्प्ले, अल्टर, दोघांमध्ये फरक फक्त काय, इथे काय करता येतो, तुम्हाला एकच करता येतो स्टॉक ग्रुपमध्ये, आणि इथे मल्टिपल करता येतो. स्टॉक आयटममध्ये पण बघा मित्रांनो, बघा अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये ग्रुप आहे आणि नंतर लेजर येतं, पण इथे स्टॉक आयटम्स येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, कम्प्युटर हा तुमचा मेन ग्रुप आहे. आणि तर जर तुम्ही कम्प्युटर लो रिझोल्युशन, हाय रिझोल्युशन, हे तुमचे आयटम आहेत, हे तुम्ही असं करू शकता. आता युनिट मेजरमेंट, नेहमी स्टॉक आहे ना, काउंट कशामध्ये होतो, नंबर्समध्ये होतो, KG मध्ये होतो, लिटर्समध्ये होतो. तर युनिट मेजरमेंट देणे कंपल्सरी आहे, जेणेकरून तो स्टॉक आपल्याला रिझल्ट समजेल की बाबा हा स्टॉक कशामध्ये आहे. नंतर वाउचर टाईप्स. तुमचं वाउचर टाईप्स हे कशासाठी असतं, तुम्हाला जर काही एंट्र्या मारायच्या आहेत स्टॉकमध्ये, बाबा स्टॉकमध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंटला तुम्ही स्टॉक पाठवला किंवा एखादा माल रिटर्न केला किंवा परचेस रिटर्न केलं किंवा सेल्स रिटर्न आलं, तर त्याची अकाउंटिंग एंट्री झाली पाहिजे. कारण स्टॉक रेकॉर्ड हा तुम्ही मेंटेन करताना, तर तुम्हाला ओपनिंग, ॲडिशन, डिलिशन आणि क्लोजिंग हे चारही कॉलम दिसले पाहिजे. तर हे वाउचर टाईप्समध्ये होतं, ते अकाउंटिंग एंट्रीमध्ये. बघा, ही स्क्रीन मी ओपन झाली होती आपली अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये, युनिट मेजरमेंट हे सर्व. आता आपण एक लाईव्ह एक्झाम्पल घ्यायचं आहे. बघा, इथे
हा इथे एक स्टॉक कॅटेगरी आहे, इथे नाहीये, तर मी F11 मध्ये जाऊन स्टॉक कॅटेगरी ऍक्टिवेट करतो आहे. यूज मेंटेन मोर दॅन वन पेरोल, इथे एक येस देतो. इनेबल चेक प्रिंटिंग, डेबिट नोट क्रेडिट नोट, आपल्या डेबिट नोट तो क्रेडिट नोट लागणार आहेत. परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न होतं. ओके, मेंटेन बजेट, नाही झालं का, एक मिनिट परत बघतो. इन्व्हेंटरी फीचर्समध्ये मेंटेन, हां मेंटेन स्टॉक कॅटेगरी, हां इथे मी यस देतो. ओके, स्टॉक कॅटेगरी मी ॲक्टिवेट केली. कंट्रोल करायचा, सेव्ह ना. ओके, आता बघा इथे स्टॉक कॅटेगरी आली. ओके, स्टॉक कॅटेगरी आली. आता त्यानंतर काय सांगितलं, एक लाईव्ह एक्झाम्पल आहे की LG TV तुम्हाला ग्रुप क्रिएट करायचा आहे. म्हणजे इकडे जाऊन स्टॉक ग्रुपमध्ये मी LG TV हा ग्रुप क्रिएट करतोय. LG TV शुड क्वांटिटी आयटम टू बी ॲडेड, नो, कारण हा तुमचा ग्रुप आहे, हेडर आहे. हेडरला तुम्हाला काय क्वांटिटी ॲड नाही करायचं आहे. ओके, ॲक्सेप्ट. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, 29 इंच TV तुम्ही ही प्रायमरी, हे काय करा, कॅटेगरी क्रिएट करा. कॅटेगरी 29 इंच, 29 इंच, 29 इंच TV, हा क्रिएट झाला. ओके, त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही एक स्टॉक आयटम TV म्हणून एक क्रिएट करा. ओके, आता मी स्टॉक आयटम मी क्रिएट करतो. एस्केप करून पाठी येत आहेत मित्रांनो. स्टॉक आयटम मध्ये जातो, क्रिएट, आणि इथे मी करतोय TV अलाइस. मित्रांनो, अलाइसचा अर्थ काय माहिती आहे का, शॉर्टकट की. एखादी एंट्री रेग्युलरली येत असेल सारखी सारखी, तर तुम्ही त्याला शॉर्टकट बनवू शकता अल्फाबेट. फॉर एक्झाम्पल कॅश अकाउंट हे जर कंटिन्यू येत असेल ना, तर तुम्ही C म्हणून एक शॉर्टकट करू शकता. जेव्हा कधी टॅलीमध्ये तुम्ही एंट्री वावची मारत असाल ना, कॅश पेमेंटची किंवा कॅश रिसिटची, C प्रेस केलं ना, ऑटोमॅटिक कॅश लेजर येणार. ओके, TV. त्यानंतर तुमचं प्रायमरी काय सांगितलं त्यांनी, LG TV तुमचं हे प्रायमरी आहे. आणि कॅटेगरी सांगितलं 29 इंच. ओके, आता युनिट मेजरमेंट, आता युनिट मेजरमेंट आपण करूया इथे नंबर्समध्ये करूया. चला, युनिट मेजरमेंट इथे काय करायचं, ऑल्ट C करायचं. ओके, परत रिपीट करतो. काय केलं मी, 29 इंच, इथे युनिट मेजरमेंट, इथे ऑल्ट C करतो, आणि इथे मी सांगतो युनिट मेजरमेंट माझी नंबर्समध्ये, नंबर. बरं, त्याला डेसिमल प्लेस नाही, कारण नंबरच आहे ना, नंबर म्हणजे पूर्ण नंबर असतो. 1.2 1.3 असं नसतं, कारण तुमचं TV आहे ते. ओके ओके, रेट ऑफ ड्युटी जर काही असेल तर तुम्हाला इथे इन्सर्ट करायचे. ओपनिंग बॅलन्स काय असेल तर इन्सर्ट करायचं. ओके, हे झालेलं आहे. आता आपल्याला एक स्टॉकची एक एंट्री करायची आहे, आणि इथे बघा, इथे गोडाऊन क्रिएट केलेलं आहे, मेन लोकेशन. तर आपल्याला आता गोडाऊन पण एकदा क्रिएट करायचं आहे. F11 मध्ये जायचं आहे, आणि इथे इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन मध्ये गोडाऊन ऍक्टिव्हेट करायचं आहे. हे बघा, इथे मल्टिपल गोडाऊन. ओके मित्रांनो, हे टॅलीने एवढं चांगलं सेटअप केलं आहे ना, मास्टर सेटअप. तर त्या बघ, कॉस्ट कॅटेगरी दिलं आहे त्यांनी, वेगळा आयटम एक वेगळं दिलं आहे. नंतर गोडाऊनसाठी पण दिलं, कारण स्टॉक आपण कुठे कुठे वेगळं गोडाऊनमध्ये ठेवतो, तसं आपल्या रेकॉर्ड राहायला पाहिजे ना. सर्वच काय एकाच ठिकाणी राहत नाही. काही म्हणजे काही दुसऱ्या सिटीमध्ये असतं, काही दुसऱ्या स्टेटमध्ये असतं, तर हे रेकॉर्ड ठेवण्यासाठी बरं असतं. ओके, तर कंट्रोल ए केला, आणि आता मी गोडाऊन क्रिएट करणार आहे. कुठचं आहे, मेन लोकेशन. ओके, गोडाऊन क्रिएट मेन लोकेशन. समजा वापी असेल, वापीला स्टॉक असेल तर वापी. आवर स्टॉक विथ थर्ड पार्टी स्टॉक विथ, हे कधी असतं, जेव्हा थर्ड पार्टीचा स्टॉक आपल्याकडे ठेवतो आपण, त्यावेळी हे ऑप्शन आपण ऍक्टिव्हेट करतो. जनरली आता ह्या एक्झाम्पलमध्ये मी काही तो ठेवत नाहीये, इथे नो ठेवतोय. चला, आता अकाउंटिंग एंट्री पास करतोय की 15,000चा
एक स्टॉक आपण घेतलेला आहे, म्हणजे LG TV घेतला आहे. तर मी तुम्हाला एक एंट्री पास करून दाखवतो अकाउंटिंग व्हाउचरमध्ये, परचेसमध्ये. ॲज अ वाउचर टाईप घेतोय मी, ॲज अ वाउचर टाईप. इथे माझा बिल नंबरचा जो आहे ना, सप्लायर इनवॉइस नंबर, तो टाकतोय, बिलाची तारीख टाकतोय, आणि इथे क्रिएटर लेजर क्रिएट करतो. मी ऑल्ट सी केलं. ABC क्रिएटरचं नाव आहे XYZ लिमिटेड, सन्ड्री क्रिएटर्स. बिल बाय बिल, येस, हे बिल बाय केलं कारण महत्त्वाचं आहे. इन्व्हेंट चेक क्रेडिट डेज ड्युरिंग द वॉच एंट्री, येस. कॉस्ट सेंटर नो, इथे कॉस्ट, आणि ते महत्त्वाचं आहे तुम्हाला त्या पार्टीचा, म्हणजे ज्यांनी तुम्हाला माल सप्लाय केला त्याचा पत्ता इथे टाकणे महत्त्वाचं आहे. आणि बँक डिटेल जर असेल तर टाकायचं, तर टाक. पॅन नंबर टाकला तर खूप बरं होईल. ओके, आता हे डिटेल. आता TV खरेदी केलं, किती? 15,000चा एक TV आहे, 15,000. न्यू रेफरन्स. आता मी इथे परचेस लेजर म्हणून करतोय, ऑल्ट सी परचेस लोकल. परचेसमध्ये इन्व्हेंटरी व्हॅल्यूज अफेक्टेड, यस, इथे यस दिलं पाहिजे, तरच तुम्हाला तो इन्व्हेंटरी इन्सर्ट करायला परमिशन देईल. कॉस्ट सेंटर नको, कारण का आपण गोडाऊन वाईज स्टॉक मेंटेन करतोय. ओके, तर आयटम इन्व्हेंटरी, हां, TV कुठच्या गोडाऊनला आहे? मेन लोकेशन वापी. किती क्वांटिटी? एक. प्राइस किती आहे? 15,000. आले? ओके, बरोबर आले का? हां, इथे मी बिंग परचेस ऑफ, मित्रांनो बिझनेस आहे TV खरेदी करणे आणि TV विकणे. हां, तुम्ही असं समजू नका TV हा का फिक्स ॲसेट आहे तर माझ्या फिक्स ॲसेटमध्ये नाही. माझा बिझनेस ट्रेडिंगचा आहे. असे दुकानं कसे असतात ज्यांचं TV घेणे, इलेक्ट्रॉनिक आयटम घेतात आणि नंतर विकतात, दुकानं जशी असतात तसा माझा बिझनेस आहे. परचेस ऑफ TV फ्रॉम XYZ लिमिटेड. ठीक. हां, आता इथे त्यांनी स्टॉक समरी आपल्याला बघायचे, तर आपण स्टॉक समरी बघूया. कुठे बघणार? हे बघा, इथे स्टॉक समरी. शिफ्ट एंटर करायचं, आले स्टॉक समरी. शिफ्ट एंटर केल्यावर ते आपल्याला दिसते, कारण का बघा, असं जेव्हा परत रिपीट करतो, स्टॉक समरी कराल ना एंटर, तर तुम्हाला स्क्रीन अशी असते. तेव्हा परत शिफ्ट आणि एंटर करायचा, तर तुम्हाला ते, मी अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये कसं सांगितलं लेजर बघायचं असेल, तसं इथे पण तेच आहे. शिफ्ट एंटर केल्यानंतर अजून एक्सपांड होतो, म्हणजे त्यामध्ये अजून काय आयटम ॲड आहेत ते दिसतात, बरोबर. तर TV हा दिसला इथे आपल्याला, आणि इथे स्क्रीनसारखं आपला आउटपुट आलं, म्हणजे आपण आता बरोबर आहे. ओके, आता पुढे, आता इथे कंपॅरिझन दिलं. मित्रांनो फार महत्त्वाचं आहे की आपल्याला जर समजायचं आहे मास्टर सेटअप, तर अकाउंट इन्फॉर्मेशनचं आणि इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशनचं मास्टर सेटअपमध्ये असं काय आहे फरक? दोन्ही तर सारखेच वाटत आहेत, पण नाही मित्रांनो, त्यामध्ये फरक आहे. पण आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी, कंपॅरिझनसाठी मी हे तुम्हाला दाखवलं आहे. ग्रुप अँड स्टॉक बघा, इथे ग्रुप, इथे पण अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये ग्रुप क्रिएट करता येतो, इथे पण क्रिएट करता येतो. मल्टिपल दोन्हीकडे आहेत. लेजर आणि स्टॉक कॅटेगरी, इथे लेजर सांगितलं अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये, आणि स्टॉकमध्ये स्टॉक कॅटेगरी क्रिएट, हा एक फरक आहे. स्टॉक आयटम अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये स्टॉक आयटम येणार नाही, फक्त इन्व्हेंटरीच्या आयटममध्ये ना. हां, चौथा ऑप्शन आहे करन्सी. तुम्हाला ह्याच्यामध्ये करन्सी भेटेल कशामध्ये माहिती आहे? अकाउंट इन्फॉर्मेशन, म्हणजे तुमचा बिझनेस डॉलर्समध्ये आहे, पाऊंड्समध्ये आहे, तेव्हा करन्सी ऑप्शन क्रिएट करायला देतो. पण तुमच्या इन्व्हेंटरी मॉड्यूलमध्ये युनिट मेजरमेंट लागते. हे बघा, युनिट मेजरमेंट म्हणजे स्टॉक तुमचा KG मध्ये आहे, नंबर्समध्ये आहे, तर हे जे ऑप्शन आहेत. वाउचर टाईप्स तुम्हाला मी सांगितलं, टॅलीमध्ये पण वाउचर टाईप्स आहेत बघा. कॅश पेमेंट, कॅश रिसीट, बँक पेमेंट, बँक रिसीट, हे काय वाउचर तुम्हाला वेगळे करायचे असेल ना, ते हा ऑप्शनमध्ये जायला लागतं. स्टॉकमध्ये पण त्यांनी दिलं आहे की तुम्ही इंट्रा पास करायला लागेल, कारण का आपल्याला स्टॉक समरी कशी लागते? सिम्पल भाषेत, एकदम सोप्या भाषेत. ओपनिंग किती, ॲडिशन किती झालं, किंवा ॲडिशन किती झालं, नंतर तिसरा कॉलम ट्रान्सफर किती झालं, आणि क्लोजिंग किती झालं. ओके,
तर हा माझा असा समरी सिंपल फॉर्म्युला पाहिजे टोटलिंगचा. बरं, गोडाऊन अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये गोडाऊन प्रकारच नाही, स्टॉकमध्ये गोडाऊन प्रकार आहे. हा आता पेरोल ना, टॅलीमध्ये एक अजून एक ऑप्शन दिला आहे पेरोल. जर तुम्हाला पेरोल करायचं तर ते मी टॅलीमध्ये बघू शकता. ही डिटेल तुम्ही वेबसाईटवर सर्च केलं ना टॅली पेरोल म्हणून, तर हे तुम्हाला तिथे वेबसाईटवर लिंक भेटेल, तिथे तुम्ही सेटअप समजून घेऊ शकता कसं. ओके, आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, माझा हा लेक्चर मास्टर सेटअप आहे. एकदा हा मास्टर सेटअप तुम्हाला समजला ना, की जगातले कुठचेही सॉफ्टवेअर असून दे, तुम्हाला त्यांचं कॉन्सेप्ट समजेल की हा त्यांनी सुरुवात कसं केलं आहे. की नेहमी कुठचंही सॉफ्टवेअर बनतं ना, त्यामध्ये 3 सेटअप फार महत्त्वाचे असतात. एक असतात मास्टर सेटअप, दुसरा ट्रान्झॅक्शन आणि तिसरा रिपोर्ट सेटअप. आता सध्या आपण मास्टर सेटअपवर आहोत. अकाउंट इन्फॉर्मेशनचा झाला आहे मास्टर, आता आपण इन्व्हेंटरीचा आहे. आता इन्व्हेंटरीचा पण कंप्लीट केला आणि दुसरे अदर फीचर्स त्याचा पण सेटअप समजून घेतला पाहिजे कुठे असतो तो. मग आम्ही पाठी येतो. हे जे F11 तुम्हाला दिसतं ना खाली, जे बॉटमला राईट हँड साईडला F11 F12 हे फार महत्त्वाचे आहेत. ओके, तर तेच केलं आहे. F11 केलं ना F12, तर ह्यामध्ये बघा हे ऑप्शन आलेले आहेत. अकाउंट फीचर्स, इन्व्हेंटरी फीचर्स, स्टॅट्युटरी टॅक्सेशन, ॲड ऑन फीचर्स आणि क्विट. हे अकाउंटिंग फीचर्स फार महत्त्वाचे आहेत. की कुठचेही मेनू ॲक्टिवेट करायचं असेल ना, तर हे सेटअप इथे दिलेलं असेल. आता हा पहिला मेन्शन काय, पहिला पॉईंट्स काय, मेंटेन्स अकाउंट्स ओनली, म्हणजे तुम्हाला फक्त अकाउंटसाठी टॅली ऑपरेट करायचं का. इथे मी नो दिला आहे, नाही. याचा अर्थ की तुम्हाला इन्व्हेंटरी पण मेंटेन करायचं आहे. ओके, म्हणजे काही जण काय करतात, फक्त अकाउंटसाठी टॅली वापरतात, काही जण फक्त इन्व्हेंटरीसाठी, काही दोन्हीसाठी पण करतात. तर फायदा होतो त्यांना की बाबा डबल डबल मेहनत करत नाही. ह्याच्यानंतर खालचं जे ऑप्शन आहे इथे, की बाबा तुम्हाला इंटिग्रेट करायचं आहे का, म्हणजे स्टॉकमध्ये जे एंट्री येणार, जी अमाऊंट येणार, ते तुम्हाला अकाउंट्समध्ये जनरली काही जण नाही घेत, कारण का ॲक्च्युअल स्टॉक आणि अकाउंट्सप्रमाणे येणार स्टॉक नेहमी मिसमॅच होत असतो, कारण त्यामध्ये खूप सारे इश्यूज असतात. कधी काही स्टॉक खराब होतो, डॅमेज होतो, तर सर्वच अकाउंटिंग एंट्री होत नाही त्यावेळी. ओके, त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे की तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या बद्दल इन्कम अँड एक्सपेंडिचर पाहिजे का असं. मग मित्रांनो समजून घ्या, इन्कम अँड एक्सपेंडिचर कधी वापरलं जातं, की जेव्हा एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असते ना, तेव्हा इन्कम अँड एक्सपेंडिचर वापरलं जातं. जेव्हा बिझनेस करतो त्याचं प्रॉफिट अँड लॉस असतं. इनेबल मल्टी करन्सी, तुमच्या बिझनेसमध्ये मल्टीपर करन्सी आहे का, येस असेल तर येस करायचं. इथे पुढचा ऑप्शन आहे मेंटेन बिल वाईज डिटेल, हे ऑलवेज येस द्यायचं, कारण कसं असतं मित्रांनो की आपण क्रेडिटर बरोबर डेटर बरोबर जो बिझनेस करतो ना, तर त्यांची बिल बाय बिल डिटेल येतो खूप चांगलं असतं. की जेव्हा बिल बुक करतो तेव्हा आपण बिल नंबर टाकतो आणि जेव्हा पेमेंट करतो तेव्हा अगेन्स्ट बिल नंबर सिलेक्ट करतो. फॉन्ट नॉन ट्रेडिंग अकाउंट असो, त्यांनी विचारलं की बाबा हे बिल बाय बिल मी फक्त परचेस सेल्सला ॲक्टिवेट केलं आहे, तुम्हाला जे प्रॉफिट लॉस साईडला एक्सपेन्सला जे लेजर आयटम आहेत तिथे पण ॲक्टिवेट करायचं आहे का. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही AMC पेड केली ACची, ओके, तर तुम्हाला तिथे जर बिल बुक करणार आहे तिथे पण तुम्हाला बिल बाय येस दिलं तर खूप चांगलं असतं, तर तुम्हालाच तुमचा रेकॉर्ड मेंटेन. ॲक्टिवेट इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, मित्रांनो टॅलीमध्ये एक अजून एक फॅसिलिटी आहे की इंटरेस्ट ऑन लोन टेकन अँड गिवनचं ना इंटरेस्ट कॅल्क्युलेशन होतं. आणि इथे ना एक ॲडव्हान्स पॅरामीटर पण आहे की बाबा एकदम मायन्यूट कॅल्क्युलेशन करायचं आहे, ते करता येतं. तर हा तुम्हाला ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर कॉस्ट सेंटर, मित्रांनो पेरोलचं पण ऑप्शन दिलं आहे, पण पेरोलसाठी सेपरेटली ठेवतात, पण टॅलीमध्ये पण ऑप्शन दिलेलं आहे की तुम्ही पेरोल मेंटेन करू शकता. कॉस्ट सेंटर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला डिपार्टमेंट वाईज कॉस्ट पाहिजे तर तुम्ही कॉस्ट सेंटर ऑप्शन ॲक्टिवेट करू शकता. पण हे तुम्हाला F11 मध्ये मिळतं सर्व, हे सर्व ऑप्शन इथे मिळतात कॉस्ट सेंटरचे. आता नंतर आहे इन्व्हॉइसिंग. आता इथे ना जर तुम्हाला वाउचर, जे सेल्स वाउचर आहे त्यामध्ये इन्व्हॉइसिंगचं ऑप्शन ॲक्टिवेट करायचं. मित्रांनो इन्व्हॉइस म्हणजे इन्व्हॉइस फॉर्मॅटमध्ये दिसलं पाहिजे. वाउचर म्हणजे वाउचर फॉर्मॅट वेगळा असतो आणि इन्व्हॉइस फॉर्मॅट वेगळं. इन्व्हॉइस आपण कोणाला देतो, आपण माल जेव्हा विकतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला इन्व्हॉइस आपण देतो, मग ते एक इन्व्हॉइस फॉर्मॅटमध्ये असतं. त्यानंतर आहे रेकॉर्ड परचेस इन्व्हॉइस मोड, मी इथे येस दिलेलं आहे की माझं जेवढे परचेस आहे इन्व्हॉइस फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड. डेबिट नोट क्रेडिट नोट पाहिजे का मित्रांनो, आता ज्या GSTच्या याच्यामध्ये GSTच्या कायद्याप्रमाणे डेबिट नोट क्रेडिट नोट प्रिंट करणे कंपल्सरी आहे किंवा जनरेट करणे कंपल्सरी आहे, म्हणजे परचेस रिटर्न सेल्स रिटर्न. ओके, रेकॉर्ड क्रेडिट नोट डेबिट इन्व्हॉइस मोड हा येस, आपण येस देऊ शकतो, फार महत्त्वाचं. हां,
बजेट तुम्हाला ठेवायचं आहे का टॅलीमध्ये, म्हणजे बजेट ठेवायचं आहे का, म्हणजे तुम्हाला सॅलरीचा तुम्ही बजेट ठेवला आहे किंवा स्टाफ वेलफेअर महिन्याचं बजेट ठेवलं आहे, तर इथे तुम्ही येस केलं ना तर तुम्हाला ते डिटेल फीड करायला लागतं आणि मॅनेजमेंटला पण रिपोर्ट जातो की बाबा ह्याला महिन्याचा 10,000चा बजेट झाला आहे आणि याने 12,000 कसा खर्च केला, तर ते एक्सप्लेनेशन द्यायला लागतं. यूज रिव्हर्स जर्नल हे कंपल्सरी नाही घेतलं तरी चालेल, पण त्याचा अर्थ मी सांगतो. रिव्हर्स जर्नल म्हणजे तुम्हाला जर्नलची रिव्हर्स जर्नल करायची आहे का, तर तुम्ही तो ऑप्शन घेऊ शकता. बँक फीचर्स मित्रांनो, बँक फीचरचं कसं आहे म्हणजे चेक तुम्हाला प्रिंट करायचा आहे टॅलीमधनं, कारण जनरली हाताने चेक लिहिला तर चुका होऊ शकतात, तर कम्प्युटराइज प्रिंटिंग चेक असतात त्या टॅलीमध्ये हे ऑप्शन दिलेलं आहे. एनेबल झिरो व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन, म्हणजे तुम्हाला स्टॉकमध्ये एक अशी काही एंट्री घ्यायची आहे की तुम्हाला माहिती नाही आहे की बाबा तो स्टॉक ट्रान्सफर झाला आहे का, कारण तुम्हाला क्वांटिटी माहिती पण नाही आणि कुठच्या पार्टीला, तर तुम्हाला ती एंट्री तशी द्यायची आहे का टॅलीमध्ये. नो दिलं बरं असतं, पण समजा येस केलं ना तर तुम्हाला तो डेबिट क्रेडिट करायला टाकायला येईल. क्वांटिटी अँड रेट टाकायला तुम्ही सांगता की नको ना, झिरो व्हॅल्यूमध्ये माझी वाउचर एंट्री ॲक्सेप्ट झाली पाहिजे. ओके, पण जनरली असं नाही करत, पण हा ऑप्शन घेऊ नये असं माझं तरी मत आहे. नंतर मेलिंग ॲड्रेस मला वेगळं वापरायचं आहे का, म्हणजे कन्फर्मेशन देताना क्रिएटरला इन्कम टॅक्सला जे कन्फर्मेशन लागतं, ऑडिटला जे कन्फर्मेशन लागतं त्यासाठी पण. अजून लास्ट आहे, कंपनीचा लोगो तुम्हाला पाहिजे का, तर इथे तुम्हाला कंपनीचा लोगो येस कराल ना, म्हणजे वाउचरवर इनवॉइसवर, मग तिथे आपली जेपेक फाईल सिलेक्ट करायला लागते कंपनीचा लोगो, मग तुमच्या वाउचरमध्ये इनवॉइसमध्ये सर्वेकडे तो येणार. आता हे समजलं. हा झाला आपला अकाउंट फीचर्स. अकाउंट फीचरमध्ये काय काय पाहिलं आपण पाहिलं इन्व्हेंटरीचं पाहिलं, नंतर मल्टिपल करन्सी पाहिले, नंतर बिल बाय बिल ऑप्शन पाहिले, नंतर पेरोल कॉस्ट सेंटर पाहिजे का, इन्व्हॉइसमध्ये पाहिजे का, बजेट पाहिजे का, चेक प्रिंटिंग तुम्हाला करायचं आहे का, नंतर तुम्हाला झिरो ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचं आहे का, लोगो पाहिजे का, आणि आता इन्व्हेंटरी फीचर्समध्ये हे इन्व्हेंटरी मॉड्यूल सेटअपला आहे बघा, तेच मी ते सर्व इथे कव्हर केलेलं आहे खाली, तेच तुम्हाला स्क्रीन समजून सांगतोय एक एक की काय काय ऑप्शन असतं, पण मी टॅलीमध्ये लाईव्ह दाखवतोय की जेणेकरून तुम्हाला समजेल हे ऑप्शन कुठे आहेत. बरं, आता इन्व्हेंटरी पिक्चरमध्ये इंटिग्रेट अकाउंट्स अँड इन्व्हेंटरी जनरली हे नो असतं, कारण ते अकाउंटचा रेकॉर्ड आणि स्टॉकचा रेकॉर्ड कधी मॅच होत नाही. बरं, इनेबल झिरो एंट्री नो दिले. मल्टिपल गोडाऊन येस, मला गोडाऊन मल्टिपल पाहिजेच. स्टॉक कॅरेक्टर येस, मला स्टॉक कॅरेक्टर ठेवायचे येऊ शकता, तुम्ही नो पण ठेवू शकता. मेंटेन बॅच वाईज दिसेल डिटेल बॅच वाईज तुम्हाला ठेवायचे आहे का, मग ते बॅच नंबर मित्रांनो जास्त तुम्ही ऑप्शन ॲक्टिवेट कराल ना तर तुम्हाला जास्त फीड करायला लागेल, तर जे महत्त्वाचं आहे ना तेवढंच घ्या, जे महत्त्वाचं तेच घ्या, जेणेकरून तुम्हाला टॅली स्लो नाही होणार, कारण का डेटा जसा तुम्ही वाढवत जाणार ना, आणि जर गरज नसेल तर फीड करू नये, जे गरजेचं आहे तेवढंच ॲक्टिवेट करा. नंतर एनेबल परचेस ऑर्डर प्रोसेसिंग, हां टॅलीमध्ये असं पण ऑप्शन आहे की परचेस ऑर्डर तुम्ही बनवू शकता, सेल्स ऑर्डर बनवू. परचेस ऑर्डर आणि सेल्स ऑर्डर आहे ना, याचा अकाउंट्समध्ये काही एंट्री नाही. परचेस ऑर्डर फक्त एक एक माहिती असते की बाबा आपण त्या क्रिएटरला कितीची परचेस ऑर्डर दिलेली आहे. सेल्स ऑर्डर म्हणजे आपल्याला कितीची सेल्स ऑर्डर आलेली आहे की त्याच्यासाठी आपल्याला एवढा स्टॉक बनवायचा आहे. नंतर इन्व्हॉइसिंगचं ऑप्शन्स आहे, डेबिट क्रेडिट नोट आहे, परचेस मॅनेजमेंटचं आहे, सेल्स मॅनेजमेंटचं आहे, मल्टिपल प्राईस लेवल म्हणजे त्यांना वेगवेगळ्या प्राइसिंग ठेवायच्या आहेत का, अदर फीचर्स ट्रॅकिंग नंबर ठेवायचा आहे का, रिजेक्शन इनवर्ड आउटवर्ड, मटेरियल इन आउट वाउचर्स तुम्हाला ठेवायचे आहेत का, यूज कॉस्ट ट्रॅकिंग फॉर स्टॉक आयटम्स. ओके, हे हां मित्रांनो, हां आणि इन्व्हेंटरी वाउचरमध्ये बघा, हे तुम्हाला मी स्क्रीन दाखवली नाही, आपण फक्त इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन पाहिले, म्हणजे ग्रुप्स कॅटेगरी आयटम युनिट मेजर गोडाऊन वाउचर टाइप्स, आणि इथे इन्व्हेंटरी वाउचर आहे बघा, हे तुम्हाला समजून सांगतो. हां इथे पण येईल ते, आता आपण जेव्हा करू ना तेव्हा येईल ती स्क्रीन, पण आज इथे दाखवतो तुम्हाला, परत रिपीट करतो. इन्व्हेंटरी वाउचर्स बघा, इथे कन्झम्पशन येतं आणि इथे डेस्टिनेशन येतं, की इकडनं स्टॉक उचलला जातो आणि इकडनं डेस्टिनेशनला पाठवतो जातो, ते ट्रान्सफर ऑफ मटेरियल असतं. ओके, हा जो एक वाउचर प्रकार आहे फिजिकल स्टॉक, म्हणजे तुम्ही एखाद्या वेळी स्टॉक व्हेरिफिकेशन केलं त्याचा हा रिपोर्ट आहे. ओके, दोनच बघा इथे दाखवले, एक स्टॉक जर्नल आणि एक फिजिकल स्टॉक. ओके, आणि ह्याच्यामध्ये अजून एक त्याने दिलं की स्टॉक क्वेरी, तिथे ना स्टॉक क्वेरीमध्ये मस्त त्याने एक चांगला रिपोर्ट दिला आहे की ओपनिंग स्टॉक काय आहे, परचेस काय आहे, ट्रान्सफर झाला आहे आणि क्लोजिंग किती आहे, हा त्याचा एक रिपोर्ट आहे. ओके, तर
इन्व्हेंटरी वॉचरमध्ये तिने किती प्रकार दिले आहेत, एक नॉर्मल स्टॉक जर्नल दिला आहे आणि फिजिकल स्टॉक, म्हणजे स्टॉक व्हेरीफाय करताना तेव्हा स्टॉकचा रिपोर्ट वेगळा निघतो. चालेल. तर चला आता एफ विलेनमध्ये इन्व्हेंटरी झालं. आता स्टॅट्युटरी टॅक्सेशन तेच आहे ना, हे झालं हे. हां, आता स्टॅट्युटरी टॅक्सेशन बघ, तुम्हाला GST ॲक्टिवेट करायचं आहे मित्रांनो. आजच्या वेळेत GST फार महत्त्वाचं आहे, तर ॲक्टिवेट करणे फार गरज आहे. अकाउंटिंग एंट्री बुक केली पाहिजे आणि तो टॅली तुम्हाला समोरून सांगेल की बाबा हे डिटेल्स लागतं, हे डिटेल लागतं, GST नंबर लागतो, बिल नंबर प्रॉपर लागतो, प्रॉपर रेकॉर्ड. तर इथे आपण एक येस द्यायचं. येस दिल्यानंतर बघा तो सर्व डिटेल मागणार, आपल्याला सर्व डिटेल अपडेट करायला लागेल. पण इथे टॅली तुम्हाला पॉपअप करेल की बाबा इथे ना, आता एक मिनिट, इथे मेसेज दाखवला. त्याने काय दाखवलं की बाबा तुम्हाला कंपल्सरी आहे की GST नंबर टाकणे, तर तुमचं रिटर्न ॲक्सेप्ट होईल. हां, मग टॅली तुम्हाला ना एक अलर्ट देतो की बाबा हे करू नका, तुम्ही पुढे जाऊ नका. पण तरी पण आपल्याला आता मी टेम्पररी, आपल्याकडे आता नंबर नाही, नंबर असेल तर मला फीड करायला लागेल. आणि इथे अजून एक आहे, नंबरचं पण ट्रॅकिंग त्याला की नंबर कसा असला पाहिजे ते पण इथे सेटअप चांगलं केलेलं आहे. त्यांनी वॅटचं पण ऑप्शन ठेवून दिलेलं आहे, जुनं एक्साईजचा ठेवलं आहे, सर्व्हिस टॅक्स ठेवला आहे, TDSचं पण मॉड्यूल टॅलीमध्ये चांगलं आहे, ते तुम्हाला ॲक्टिवेट करायचं तर करू शकता. TCSचं ठेवलं आहे आणि लोकल बॉडी टॅक्सचं ऑप्शन्स ठेवलेले आहेत. ओके, हे ऑप्शन्स त्यांनी ठेवलेले आहेत. हां, TDSचं एकदा बघूया काय केलं आहे. तर इथे आपण येस करतो, पहिली स्क्रीन येते की तुमचा टॅन नंबर काय, TDS भरणार ना, तो डिटेल्स इथे टाकायला लागतो, टॅन नंबर. आणि जर पॅन नंबर नसेल समोरच्या पार्टीचा तर 20% TDS लागणार. ओके मित्रांनो, हे टॅलीनं असे ऑप्शन्स डिफरंट टाईप विचारलेले आहेत की जसं तुम्ही येस कराल ना तर टॅलीला ॲडिशनल डिटेल्स लागत जाणार. हे तुमचा कंपनीचा पॅन नंबर, कंपनीचा सिन नंबर जो MCAच्या वेबसाईटमध्ये मिळतो तुम्हाला. ओके, हां, आता महत्त्वाचं सेटअप आहे फंक्शन 12. मित्रांनो, हे जे फंक्शन 12 आहे ते फार महत्त्वाचं आहे. आता ते कुठे आहे हे बघा, तुमच्या राईट हँड साईडला बॉटमला F12 म्हणून एक आहे. ओके, ती स्क्रीन ओपन झालेली. पहिला आहे जनरल न्यूमेरिक सिम. हा मित्रांनो, हा जो सेटअप आहे ना, हा प्रिंटिंगचा सेटअप आहे. कशामध्ये, मास्टर सेटअपमध्ये. जनरली हा कोणी ओपन नाही करत, फक्त टॅलीने एवढा चांगला ओपन म्हणजे दाखवलं आहे की त्याचं कसं सेटअप केलेलं आहे. नो डाऊट मिळतं सर्वांना, पण ते IT डिपार्टमेंट बाकीच्या सॉफ्टवेअरमध्ये. कारण कसं आहे मित्रांनो, इथे जरा सुद्धा काय मी चुकीचं फीड केलं ना तर ऑल ओव्हर इंडिया रिफ्लेक्ट किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड रिफ्लेक्ट होईल. ओके, जनरल सेटअप आहे. आता जनरलमध्ये बघायचं असेल तर बघा, पहिलं काय तर तुमची कंट्री कुठची आहे, इंडिया का सार्क किंवा इंटरनॅशनल आहे. तर हे तुम्हाला इथे ना बेसिक छोटे छोटे ना त्यांनी जे क्वेश्चनचे आन्सर दिले आहेत ना, ते मला क्वेश्चन दिले आणि इथे दाखवलं आहे की तुम्हाला काय आहे. ते इथे मी इंडिया सिलेक्ट करतो. नेम ॲपियर्स ओनली, नेम. तुमच्या डेटचा फॉर्मॅट काय, त्यांनी डेटचा फॉर्मॅट पण दिला. काही फॉरेन कंट्रीमध्ये पहिला मंथ असतं, डेट नंतर असतं, इयर वेगळं असतं. सेपरेटेड डेट मायनसच आहे. ओके, तुम्हाला असं पण टाकता येतं, असं टाकता येतं. ओके, फॉर्मॅटिंग नंबर जसे नॉर्मल इंडियनची फॉर्मॅट तशी बाय डिफॉल्ट टॅलीने केलेली आहे, पण तुम्हाला बदलायला पण तो देतो. टेबल कॉन्फर्मेशन्स, नंतर एक्सपोर्ट करताना काय काय सेटअप करायला लागते, ओपन फाईल आफ्टर एक्सपोर्ट. की जेव्हा टॅलीमध्ये एक फॅसिलिटी आहे की तेव्हा लेजर आहे ना, तुम्ही एक्सपोर्ट केलं ना तर तुम्हाला एक्सेलमध्ये ओपन करायचं तर येस केलं नाही ते तर डायरेक्ट ओपन होईल. ते ग्राफ मंथली रिपोर्ट पाहिजे असेल ना, ग्राफ वाउचरच्या खाली तर ग्राफचं ऑप्शन आहे. इनेबल साऊंड नोटिफिकेशन फॉर अलर्ट्स, की चुकीचं काय झालं असेल तर अलर्ट दाखवेल तो. आता पॉपअप करतो ना, हे झालं जनरल, हे झालं जनरल. आता न्यूमेरिक सिम्बॉल पहा, टॅलीमध्ये आहे ना, जेव्हा एखादा लेजर निगेटिव्ह असतो ना तर तो निगेटिव्ह दाखवत नाही, तो CR दाखवतो, क्रेडिट म्हणून. तर इथे दाखवलं आहे त्यांनी, पॉझिटिव्ह असेल तर प्लस, निगेटिव्ह असेल तर मायनस, पण तो बाय डिफॉल्ट ब्लँकच दाखवणार, तो का असं मायनस साईन दाखवणार नाही तुम्हाला. आणि अनलेस जर एंट्री तुमची तशी असेल तर, म्हणजे स्टॉक जर्नलमध्ये काही मायनसचे एंटर केलं असेल तर डेबिटचं डेबिट आणि क्रेडिटचं असं. ओके,
हे टॅलीचे न्यूमेरिकल सिम्बॉल त्यांनी दाखवले आहेत की असं न्यूमेरिकल सिम्बॉलचा सेटअप केलेला आहे. अकाउंटिंग वाउचर, जर तुम्हाला अकाउंटिंग वाउचर करायचं आहे तर कसं मास्टर सेटअप आहे हे तुम्हाला स्क्रीनवर त्यांनी दाखवलं आहे की हे तुम्हाला पाहिजे का, ॲड्रेस प्रोव्हाइड ॲड्रेस पाहिजे का, कॉन्टॅक्ट डिटेल पाहिजे का, नंतर नोट्स तुम्हाला लिहायचे आहे का. बघा हे छोटे छोटे ऑप्शन आहे ना त्यांनी दिलेले आहेत सर्व. नंतर वाउचर एंट्रीमध्ये बघा असं आपलं जनरली बघा डेबिट क्रेडिट लागतं तर आपण येस करायचं. इथे इथे जे ऑप्शन आहे की वाउचर एंट्रीमध्ये आपल्याला कसं सेटअप पाहिजे. मित्रांनो छोटे छोटे सेटअप जर समजून घ्याल ना तुम्ही, एवढं मायन्यूट टॅलीने केलं आहे आणि फक्त आपल्याला फक्त आपले कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि हे का पाहिजे हे प्रश्न नेहमी निर्माण झाला पाहिजे आपला, तरच आपण एखादं सॉफ्टवेअर इझी समजू शकतो. जर आपल्या मनात काही प्रश्न निर्माण होत नाही ना, मग आपलं ते सॉफ्टवेअर अंडरस्टँड होत नाही. त्यामुळे प्रॅक्टिस करणे फार महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट बोलतात ना, ते एक ती म्हण आपल्याला लागू पडते. जर तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. हे वेगवेगळे ऑप्शन आणि एक अलाव कॅश अकाउंट्स इन जनरल वाउचर. जनरली हे नोच असलं पाहिजे, पण काही ठिकाणी आता रिक्वेस्ट करतात की बाबा कॅशमध्ये जर्नल घ्यायला पाहिजे. माझ्या मते नाही, कारण कसं असतं मग ते चुकीचं होईल ना. रिसिट्स अँड पेमेंटमध्ये कॅश अँड बँक हेच डेबिट पाहिजे, पेमेंटला कॅश अँड बँकच क्रेडिट पाहिजे. तो कोणता जर्नल घ्या, नो ठेवायचा ऑप्शन्स, पण तुम्हाला इथे तो देतोय ऑप्शन्स करायला. अलाव एक्सपेन्सेस फिक्स असेट इन परचेस वाउचर. येस, हे कसं आहे माहिती आहे आपल्या GST मध्ये परचेस रजिस्टर लागतं. तर परचेस रजिस्टर म्हणजे जेवढे परचेस केले ना ते सर्व लागतात, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसचे एक्सपेन्सेस असतात आणि फिक्स असेट जे परचेस ते पण लागतात. ओके, जे महत्त्वाचं आहे ना तेच तुम्हाला मी एक्सप्लेन करतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला बिल बाय बिल येस येस, शो करंट बॅलन्स ऑफ लेजर्स येस. वाउचरमध्ये करंट बॅलन्स असला तर बरं पडतं आपल्याला की कॅश बॅलन्स किती आहे हे समजतं. सो बॅलन्स इन ऑज ऑन वाउचर DS. ओके, प्रोव्हाइड रेफरन्स नंबर इन स्टॉक नको, ते गरजेचं नाही एवढं. निगेटिव्ह स्टॉक येस, दाखव मला अलर्ट कर. शो गोडाऊन वाईज डिटेल येस, बॅच वाईज डिटेल ते काय बॅच वाईज तर मी घेत नाही. येस, इनवॉइसचं सेटअप दिलेलं आहे. मित्रांनो छोटे छोटे त्यांनी सेटअप दिला आहे की तुम्हाला इनवॉइस प्रिंट करायचं आहे का, तर ही प्रिंट होईल. पेरोलचं कॉन्फिगर आता नाही घेत आपण. बँकिंगचं कॉन्फिगरेशन की तुमची फाईल कुठे सेव्ह करायची हे ते सेटअप इथे दाखवलं आहे. प्रिंटिंग जनरल प्रिंटिंग करायचं ना ते पण त्यांनी मस्त सेटअप झालं, खूप चांगलं दाखवलं मित्रांनो. जर तुम्ही जरा बघाल ना ते खूप चांगलं केलं आहे त्यांनी. एक एक फक्त जाऊन एंटर करून बघायचं की त्यांनी काय काय घेतलेलं आहे आणि आपल्याला फक्त ऑप्शन ॲक्टिवेट करायचे. हे पाहिजे का, हे पाहिजे का, पार्टीचं नाव हे पाहिजे का. त्यांनी फक्त यस नो केलं आहे, तसं मग ते आपण करत जायचं. रिसिप्ट नोट अशी प्रिंट होणार, परचेस ऑर्डर अशी प्रिंट होणार, त्यामध्ये हे ऑप्शन तुम्हाला पाहिजे का, पेमेंट वाउचर असं प्रिंट होणार. ही त्याची साईज आहे, ही त्याची लेंथ आहे, एवढा त्यामध्ये डेटा येऊ शकतो. तुम्हाला पाहिजे का. सेल्स वाउचरमध्ये सेल्स इनवॉइसमध्ये काय काय डेटा येणार. कॉस्ट म्हणजे पॉईंट ऑफ सेल, म्हणजे दुकानात जो कोणी आला त्याला लगेच माल खरेदी केला तर बिल द्यायचं, तर पॉईंट ऑफ सेलमध्ये काय काय येणार. डिलिव्हरी नोट, एखादा माल तुम्ही पाठवला असेल तुमच्या कस्टमरला त्याच्या गोडाऊनमध्ये, तर डिलिव्हरी नोट बनवायची आहे का. सेल्स ऑर्डर प्रिंट करायचं आहे तर काय सेटअप आहे. सेल्स ऑर्डर, रिसिप्ट वाउचर, हे त्यांनी रिसिप्ट वाउचरचं सेटअप दाखवलं कसं प्रिंट होईल. जर्नल कॉन्ट्रा त्याचं पण त्यांनी दिलं आहे की बाबा जर्नल कॉन्ट्रामध्ये काय काय येईल. कॉस्ट सेंटर पाहिजे का, बघा नॅरेशन पाहिजे का, नॅरेशन ऑफ इच एंट्री पाहिजे का. बघ छोटे छोटे ऑप्शन एवढे महत्त्वाचे आहेत ना. डेबिट नोट क्रेडिट नोट त्याचं सेटअप दिलेलं आहे. रिमाइंडर लेटर, जर रिमाइंडर लेटर कोणाला पाठवायचं असेल ना, म्हणजे पैसे एखाद्या डेटरशी तुम्ही फॉलोअप करता तर रिमाइंडर लेटर तुम्ही असं एका टॅलीमध्ये पाठवू शकता. कन्फर्मेशन स्टेटमेंट म्हणजे ऑडिटला जे कन्फर्मेशन लागतं ना तेव्हा आपण कन्फर्मेशन स्टेटमेंट घेतो. पेमेंट ॲडवाइस कन्फर्मेशन्स, पेरोलचं नाही घेत आहे. ॲडव्हान्स कन्फिगरेशन, नेम पॅरामीटर्स, रेट्रो साईज येण्यावर हे नको, एवढं नको. वेट, ईमेलिंगचा हे IT डिपार्टमेंट करणार की त्यामध्ये तुम्हाला काही लेजर डायरेक्ट ईमेल करायचं आहे का. डेटा कॉन्फिगरेशन्स हा सेटअप जो आहे ना तो IT वाले करणार, कारण त्यामुळे ITचं डिटेल माहिती आहे. ॲडव्हान्स कॉन्फिगरेशन्स टॅली IT डिपार्टमेंट, जे काम IT डिपार्टमेंटचं ना तिथे मी सांगेन की बा IT डिपार्टमेंटचं आहे. प्रोडक्ट फीचर्स म्हणजे लायसन्स पॅकेज असेल ना तुमचं ते डिटेल्स सर्व येतं. लायसन्सिंगचे हे डिटेल्स आहेत सर्व आणि एवढं. ओके, तर हे सर्व डिटेल्स F11 आणि F12 मध्ये हे सर्व डिटेल्स आपण आता हे पाहिलेले आहेत. बघा जे गरजेचं आहे तेच घ्यायचं आहे.
जे नाही गरजेचं आहे ना ते घेऊ नका, कारण अनेसरी खूप वेळ जाईल त्याचा. बघा सेल्स इनवॉइस पॉस हे आपण बघितलं, डिलिव्हरी नोटचे फॉर्मॅट, द सेल्स ऑर्डर, नंतर रिसिप्ट वाउचर, जनरल कॉन्ट्रॅक्ट, डेबिट नोट, क्रेडिट नोट, कन्फर्मेशन्स, पेमेंट ऑर्डर कन्फर्मेशन्स. ओके, ईमेलचं तर पाहिलं, आणि हे लायसन्स आणि ओके. आणि आता ही स्क्रीन बघा, इथे बघा बाजूला तीच इथे मी केलेलं आहे की F1 मध्ये तुम्ही सिलेक्ट कंपनी करू शकता, अंडरस्कोर F1 कंपनी शर्ट कंपनी किंवा क्लोज करू शकता. F2 मध्ये तुम्ही इन्सर्ट डेट करू शकता, अंडरस्कोर F2 मध्ये इन्सर्ट फ्रॉम डेट पिरियड बघा, म्हणजे ही इथे बघा ही डेट सिंगल डेट, आणि इथे F2 मध्ये पिरियड येतं, म्हणजे 2 डेट विचारतात. आणि अंडरस्कोर F3 मध्ये कंपनी इन्फॉर्मेशन, इथे कंपनी इन्फॉर्मेशन मध्ये अल्टर मध्ये तुम्हाला कंपनी काय काय डेटा फीड केलाय हे समजतं. ओके ओके. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज ट्रान्झॅक्शन सेटअप शिकवलेलं आहे, कोणाचं अकाउंट इन्फॉर्मेशन आणि इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशनचं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये मी ट्रान्झॅक्शन सेटअपमध्ये वाउचर टाईप कवर करणार आहे. ओके, तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. आणि मला आशा वाटते की हा लेक्चर तुम्हाला आवडला असेल. जर तुम्ही आवडला असेल तर प्लीज प्रेस द बेल आयकॉन आणि सबस्क्राईब माय चॅनल. ओके, बाय.